सफला एकादशीचा आजचा पवित्र दिवस. अतिशय पवित्र असलेल्या एकादशी हे व्रत, ज्या मुख्य एकादशींमध्ये सफला एकादशीचे महत्त्व आहे, असे मानण्यात येते की भगवान विष्णूंची सेवा एकादशी या व्रतामुळे होते. एकादशी व्रत हे जे पूर्ण श्रद्धेने नियमाने करतो तो भगवान विष्णूंच्या परमधामाला प्राप्त होतो. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. ते एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे, ज्याचं स्थान आहे नाभीच्या 4 बोटावरती. अग्नितत्वाला सक्षम करण्याचा आजचा दिवस. चंद्रग्रहाची अशी स्थिती की ज्याद्वारे आज आपल्याला कमीत कमी भूक लागते. दर 15 दिवसांनी येणारी एकादशी जणू साक्षात भगवंताने नियोजन केलेले आहे की त्या दिवशी तुम्ही जेव्हा पूर्ण आराम तुमच्या अग्नितत्वाला देता, विचारपूर्वक अन्न ग्रहण करता, त्यावेळे या मनुष्यरूपी देहाचे संरक्षण होण्यासाठी मदत होते. अग्नितत्व तर उत्तमरित्या काम करतेच, पण त्याचबरोबर पृथ्वी तत्व, जलतत्व, वायुतत्व, आकाशतत्व यांचे संतुलन होण्यासाठी मदत होते. अतिशय पुण्यदायी असे एकादशीचे पवित्र व्रत. सूर्यनाडीला आपण सगळ्यांनी सुरू करून घेतलेलं आहे. सूर्यनाडी उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीरामध्ये अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करायला लागते. प्रत्येक वेळेस श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे, श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. मणिपूर चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना बंद डोळ्यांमधून 2 भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र त्यातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. आता कल्पना करायची आहे, सुंदर असे पिवळ्या रंगाचे फूल मणिपूर चक्रावर पूर्ण क्षमतेने उमललेले आहे. फक्त 10 पाकळ्या असलेले हे फूल, या प्रत्येक पाकळीचा संबंध मणिपूर चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांशी, ग्रंथींशी, नाड्यांशी. या प्रत्येक पाकळीवर आहे एक बीजमंत्र आणि मधल्या गाभ्यावर आहे रम हे मूळ बीजमंत्र, ज्याच्या उच्चारणाने इथे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत एकेका बीजमंत्राचं उच्चारण करायचे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. रेखेचे चिन्ह आपण काढून घेतलेले आहे. बंद डोळ्यांमधनं एकदा मणिपूर चक्रावर रेखेची पारंपरिक चिन्ह काढून घ्यायची आहेत. आजचं बीजाक्षर रम काढायचंय. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. राम डम ढम नम
तं थं दं धं नं पं ह्वं अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. रोज सातत्याने आपण या ब्रह्मांडीय शिवशक्तीद्वारे ऊर्जा देत आहोत. प्रत्येक सूक्ष्म अवयवांना आपली आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे. जर आपण हे अग्नी तत्व त्याची काळजी घेतली नसेल तर त्याद्वारे जे सूक्ष्म त्रास आपल्याला होत आहेत, इथल्या सूक्ष्म अवयवांची मनापासून माफी मागायची आहे. आपल्या फक्त चुकीच्या आहाराद्वारे आपल्याला त्रास होत आहे. या प्रत्येक अवयवाची मनापासून माफी मागा. मला माफ करा, कृपया मला माफ करा. मी आपला खूप आभारी आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित काम करत आहात. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद. खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे, सूक्ष्म ग्रंथींचे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे, ज्याच्या पवित्र दिवशी आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत. श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेली तुळस, त्याचे पूजन आपण करत आहोत. खूप आभार मानायचे तुळसी ह्या पवित्र वनस्पतीचे. या पवित्र धरणी मातेवर असलेली संजीवनी म्हणजे तुळस, तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. श्री तुलसी देवी नमो नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. अगदी सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे, म्हणजे नाभीच्या 4 बोटं खाली. अग्नी तत्व ज्याचा संबंध आहे सूर्यनारायणांशी, तेजाची देवता जिचा संबंध आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी. एकादशी या पवित्र व्रताद्वारे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींच्या कृपा आशीर्वादाने आपली बुद्धी अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. बंद डोळ्यांमधून बुद्धीची देवता अग्नितत्वाशी जिचा संबंध आहे, अशी ब्रह्मांडातील दिव्य शक्ती श्री सूर्यनारायण यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम ह्राम सूर्याय नमः. सूर्यनारायणांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. त्याद्वारे एक नवीन ऊर्जा प्रत्येक शरीरातल्या रक्ताच्या थेंबाला मिळत आहे. खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे. आता पूर्ण लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या पृथ्वी ग्रहावर असलेल्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी पवित्र नद्या ज्यांचा संबंध आहे
कळत न कळत ह्या मनुष्य योनीमध्ये आपल्याकडे जी अकर्म घडतात त्यांना धुवून टाकण्याची शक्ती या पवित्र नद्यांमध्ये आहे. खूप आभार मानायचे ह्या पवित्र नद्यांचे. या पवित्र नद्यांच्या जलाचा संबंध आपल्या शरीरामधल्या जलतत्वाशी, द्रवपदार्थांशी, सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहे. नको असलेल्या विचारांना आपण पूर्ण विराम दिलेला आहे. विविध नाते संबंधांशी संबंधित हे स्वादिष्ठान चक्र, आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. खूप आभार मानायचे या सगळ्या पवित्र नात्यांचे, जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे. स्त्री शक्ती स्वरूपा असलेल्या ह्या पवित्र नद्या, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. ऋषी मुनींचा इतिहास असलेली आपली संस्कृती, ज्यामध्ये आहे स्त्रीत्व, अशा पवित्र स्त्रिया अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. बघा, या स्त्रियांद्वारे घडला पूर्ण इतिहास. ईश्वरी तत्वाची प्रचिती या स्त्रीरूपी शक्तींद्वारे आपल्याला झाली. खूप आभार मानायचे ह्या पवित्र देवींचे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप खूप आभार. प्रत्येक चक्रामधील अग्नितत्वाला आपण आज सक्षम करत आहोत. हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. कल्पना करायची आहे मणिपूर चक्राचा सुंदर असा पिवळा प्रकाश जो ह्या पिवळ्या फुलाद्वारे प्राप्त होत आहे, असा सुंदर प्रकाश स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे बीजमंत्रांद्वारे. राम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम जेव्हा या बीजमंत्रांचे प्रत्येक अक्षर आपण अनुस्वार देऊन म्हणतो, त्यावेळेस शरीरातले अग्नितत्व सक्षम होण्यासाठी मदत होत आहे. आपला पूर्ण विश्वास या दैवी ब्रह्मांडीय शिवशक्तीवर, साक्षात भगवान विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. या दोन्ही देवतांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. माकड हाडाच्या खालचे टोक गुदद्वारच्या वरती. कल्पना करायची मणिपूर चक्राचा पिवळा प्रकाश मूलाधार चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. शक्ती स्वरूपा इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक
अवयवामधील आंतरिक ऊर्जा आपण वाढवत आहोत. खूप आभार मानायचे तिथल्या सक्षम चक्राचे, सूक्ष्म अवयवांचे, बीजमंत्रांद्वारे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी तत्व स्वरूपामधील शरीरातला अस्थिधातू त्यांना आपण बळकटी देत आहोत. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे, आपल्या सक्षम अस्थींचे खूप आभार मानायचे. राम डम धम नम तम थम दम धम नम पम फम इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. या पवित्र धरणी मातेला जर आपण कुठे दुखावलं असेल, तिची खूप माफी मागायची अगदी मनापासनं. या पृथ्वी ग्रहावर असलेल्या पवित्र नद्या, त्यांची माफी मागायची आहे. मला माफ कर, कृपया मला माफ करा. तुमची मी खूप आभारी आहे. धन्यवाद. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप खूप आभार पृथ्वी ग्रहाचे, पवित्र नद्यांचे. प्रत्येक तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र, सूर्यग्रह, चंद्रग्रह, त्यांचे मनापासून माफी मागा, आभार व्यक्त करा. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सुंदर असा सोनेरी पिवळा प्रकाश जो मणिपूर चक्रावर पडलेला आहे आणि तोच प्रकाश वाढत जाऊन मूलाधार चक्रापर्यंत पोचलेला आहे. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे. ओम श्री विष्णवे नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे. जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार. चंद्रतत्व, सूर्यतत्व म्हणजे शीतलता ज्या चंद्रतत्वाद्वारे आपल्या शरीराला मिळत आहे, त्याचप्रमाणे उष्णता जी सूर्यनारायणांमुळे आपल्याला मिळत आहे, त्यांचे खूप आभार मानायचे. या पवित्र सक्षम बीजमंत्रांचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. शिवशक्तीचे सुंदर असे पृथ्वी तत्वामधील स्वरूप
शिवलिंग याला छातीच्या मध्यस्थानी बघायचे, जे आहे शक्तीचे स्थान अनाहत चक्र. शिवशक्तीला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिवशक्ती स्वरूपा रेकी शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत. शिवशक्तीचे स्वरूप चिरंजीवी असलेले श्री हनुमानजी, जे ह्या कलियुगामध्ये त्यांची प्रचिती आपल्याला देत आहेत, त्या हनुमानजींचे खूप आभार मानायचे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. डोकं टेकवून मारुतीरायांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. शरीरामधले वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे वायू तत्वाचे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ओम श्री विष्णू देवाय नमो नमः. कल्पना करायची, सुंदर सोनेरी पिवळा प्रकाश आपल्या अनाहत चक्रावर पडलेला आहे. प्रेमाचे प्रतीक असलेले आपले सुंदर हृदय, त्या सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे राम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम अतिशय कोमल असलेले आपले हृदय, ज्याला आपण आत्तापर्यंत खूप विचार करून त्रास दिलेला आहे, याच्या पुढे आपण आपल्या हृदयाची खूप काळजी घेत आहोत. जर ह्या सक्षम हृदयाला जर आपण कुठे दुखावले असेल तर त्याची माफी मागायची आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी खूप आभारी आहे माझ्या सक्षम आणि चांगल्या हृदयाची. अगदी सावकाश आता दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार होत आहेत. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र, शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या आपण सक्षम होत आहोत. शिवशक्तीच्या आशीर्वादाने, ह्या रेकी शक्तीच्या आशीर्वादाने. खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे. ओम श्री विष्णवे नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः.
आकाश तत्वरूपी आपल्या विचारांना, आपल्या बोलण्याला जर आपण कुठे अडवले असेल किंवा कुठे जर आपण कोणाला दुखावले असेल तर त्याची माफी मागायची आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, या आकाश तत्वावर माझं खूप प्रेम आहे, खूप आभार. कल्पना करा सोनेरी पिवळा प्रकाश विशुद्ध चक्रापर्यंत पसरलेला आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र. सक्षम आज्ञाचक्राचे खूप आभार मानायचे. पवित्र आत्म्याचे स्थान असलेले हे चक्र, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार आपल्या आध्यात्मिक गुरूंचे, सगळ्या रेकी गुरूंचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार. ओम द्वारे दिव्य सोनेरी पिवळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. सक्षम सहस्त्रहार चक्राचे खूप आभार मानायचे. सोनेरी पिवळ्या प्रकाशामध्ये आपल्या सहस्त्रहार चक्राला बघा. खूप आभार या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे. ओम द्वारे प्रत्येक कार्य आपले सफल होण्यासाठी आजची सफला एकादशी. मनापासून भगवान विष्णू आणि महालक्ष्मींना प्रार्थना. आपले प्रत्येक कार्य यशस्वी होत आहे. पूर्ण मनापासून आपली पूर्ण श्रद्धा भगवंतावर, श्री महालक्ष्मींवर. खूप आभार मानायचे ह्या देवतांचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार. ओम द्वारे या वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं.